कोल्हापूरचं वैभव म्हणून ओळख असणाऱ्या ऐतिहासिक रंकाळा तलावाला प्रदूषणाचं ग्रहण लागलंय। सांडपाणी रंकाळा तलावात मिसळत असल्यानं तलावातील हजारो माशांचा मृत्यू झालेला आहे। हे हजारो मासे आता मृतावस्थेत आढळलेले आहेत। पालिका प्रशासनाकडनं रंकाळ्याच्या प्रदूषणाकडे डोळेझाक होतीये। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। नेकलेस म्हणून प्रसिद्ध असणारा, अर्थात कोल्हापूरचा मरीन ड्राईव्ह म्हणून ओळख असणारा रंकाळ्याला सध्या प्रदूषणानं मोठ्या प्रमाणावरती ग्रासलेला आहे आणि या ठिकाणी शेकडो मासे आहेत ते मृत्युमुखी पडताना आपल्याला दिसत आहेत। सध्या आपण याचा आढावा घेतोय। या ठिकाणी पाहूयात, हा जो ओढा आहे या ओढ्यामुळेच मोठ्या प्रमाणावरती प्रदूषण झाल्याचं जे आहे ते निदर्शनास आल्यामुळं कुठेतरी महापालिका एक ॲक्शन मोडवरती आली आणि या ओढ्यातून जाणारं थेट रंकाळ्याला मिसळणारं पाणी या ठिकाणी रोखण्यात आलेलं आहे। बोटीत देखील महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि जे रंकाळ्यामध्ये मासे मृत्युमुखी पडलेले आहेत हे मासे काढण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी हे सगळे कर्मचारी करताना आपल्याला दिसून येतं। एकूणच जर पाहिलं तर रंकाळ्याच्या प्रदूषणामध्ये दिवसेंदिवस वाढ होते। ही वाढ नेमकी कशामुळे होते याचा शोध घेतला असता या ठिकाणी 3 ते 4 नाले आहेत ते या ठिकाणी रंकाळ्यात मिसळत आहेत। शिवाय या ठिकाणी धुणं देखील धुतलं जाते, जनावरं देखील धुतली जातात। त्यामुळे कुठेतरी या ठिकाणी हे जे मासे आहेत ते मृत होण्याचं प्रमाण जे आहे ते अधिक झालेलं आहे। त्यामुळेच आता महानगरपालिका ॲक्शन मोडवरती आलेली आहे। नुकतंच राजेश क्षीरसागर आहेत, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत, विद्यमान आमदार आहेत, त्यांनी देखील रंकाळ्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती निधी जो आहे तो दिला होता। अगदी अक्षरशः त्याचं रुपडं पालटलं होतं। मात्र प्रदूषण काही थांबलेलं नव्हतं। मात्र त्यांनी या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे आणि या ठिकाणचं प्रदूषण थांबावं यासाठी जे आदेश आहेत ते दिलेत आणि त्यानंतर महानगरपालिकेने ह्या ठिकाणचं सगळं जे सांडपाणी मिसळतंय ते रोखण्यासाठी आता कुठेतरी प्रयत्न केल्याचं आपल्याला दिसून येतंय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।